काय म्हटले त्याला? त्याला म्हणले गोळ्या घालन तुला म्हणले, चौघ मारत होती त्याला बारीक ह्या मुलाला. काय आणले होते? मम्मीवरती दगड पाय सुजलाय सगळा, कोयता उचलला तिने उचललाय. त्यांना बी कोयता लागलाय का? पाय हे घातलाय, दगड घातलाय. याला वाचवा आले तर तिची छेडछाड केली आणि तिच्यावरती कोयता उघडला, नाही तर मग दगड फेकून मारलं तिचा पाय. पाय किती सुजलाय. महिलांना पण मारहाण, महिलांना पण मारहाण. मी दाखव ग. तुम्हाला मारलं का तिथे? काय बोलले सांग. काय पोराला मारायला गेली, चौघ जण छाताडावर बसली होती त्याच्या, म्हणून मी बाजूला करीत होते तर मलाच धरली त्यांनी, कोयते उगारायला लागली. पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं अगोदर? पोलीस स्टेशनला कोण गेलं? काय म्हणले तुम्हाला? घरी कोयते घेऊन आली 25 पोरं, मारलं पोराला अगोदर. आता चौकीला कंप्लीट करायला गेलो तर नेमकं आम्हाला फोन आला की अशाची पोरं घरात घुसायला. तर साहेबांना म्हणलं की पोरं घरात घुसायला लागल्यात, तर म्हणले मग चला तिकडे वगैरे. म्हणलं आम्ही कंप्लीट करायला बाकीचे आहेत तिकडे, नाही म्हणले पहिले तिकडे चालू, मग आम्ही आलो इकडे घेऊन आलो. किती पोरं आलती इथे सगळे? 25 ते 30 मुलं, 20-25 होते सगळे. डायरेक्ट घरात घुसा शिरायला लागले, तर मग तो सौरभ म्हणून त्यांना आडवं गेला, त्याला सर्वांनी त्याला मारलं. 25 जणांनी आणि त्याला इथंच मारलं. मग पहिली जी मुलं आली होती त्यांची किती दिवस झाला हातभट्टी धंदा आहे, पोलिसांनी याच्याबद्दल काही केलं का? का पोलिसांना या गोष्टी माहिती नव्हत्या का हातभट्टी धंद्याच्याबद्दल? बरं आम्ही सामान्य जनताच का काय घाबरायचं फक्त? बरोबर. हा म्हणजे ह्या लोकांनी सरळ स्पष्ट ठेवून, आता ती लोक पण आपल्या तिथे रोज उठबस करणारे लोक बरोबर. आमच्या मुलाचं आता किडनी, आमच्या दोघांची किडनी ट्रान्सफर केलं, कधी घरातून बाहेर किडनीवर कुठलं काय नाही. त्याला काय झालं म्हणून तिकडे गेलं तर त्याला दमदाटी देऊन त्याला मारायला म्हणजे. आणि आता पुढचं शिक्षण करायला त्याला बाहेर पडायचं का आम्ही? आवाज दिला म्हणून आम्हाला कळलं, 4 पोराच्या उरावरती बसल्या. बाजूला करायला गेलं तर माझ्यापाशी मलाच हाणामारी करायला लागली. केवढं मोठं विट फेकून मारले, दगड घेऊन आल्या आणि म्हणतात रात्री येऊन गोळ्या घालून घरात घुसून मारीन म्हणतात. नाही ते डायरेक्ट मगाशी म्हणले घरातच चाला, नाही सगळे जण घरात आला, सगळ्यांच्या हातात कोयते होते, दगडी होती, ते भाऊजी आले म्हणून घरात मारलं त्यांनी, टेबल पण त्यांनाच भरपूर मारले. आणि तिकडनं कोणतरी पदार म्हणते खाली गेले, डायरेक्ट म्हणले 4-4 जण प्रत्येकाच्या घरात शिरा, आणि पोरच होती मगाशी घरात, बाकी कोणच नव्हतं. काय केलं असतं, काय झालं असतं? आणि त्यांनी अडवलं म्हणून त्यांना खूप मारलं. मुलं आता शाळेत जातात वगैरे ना, माणूस घरात कोणच नाही, सगळ्या लेडीजच होत्या ना. म्हणले 4-4 जण प्रत्येकाच्या घराला, 25-30 जण होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.